व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती अशी की अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक जरूर करा। मित्रांनो, गेली 4 ते 5 वर्षे मी अविरतपणे तुम्ही सांगाल त्या लोकेशनला जाऊन व्हिडिओ शूटिंग करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम मी केले आहे। बरेच जण कमेंट्स करून मला म्हणायचे की तुम्ही भाऊ व्हिडिओ हिंदीमधून देखील बनवा, जेणेकरून नॉन मराठी लोकांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांना समजण्यास सोपे जाईल। परंतु आपले चॅनल मराठी चॅनल असून देखील मी निर्णय घेतला की महाराष्ट्रातील प्रोजेक्ट मराठीतून आणि बाहेरील प्रोजेक्ट म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सारखे प्रोजेक्ट हिंदीतून बनवायचे। परंतु मागील एका व्हिडिओमध्ये काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळतील, कारण की तो व्हिडिओ मी हिंदीमधून बनवला होता। तरी कृपया सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व कामे आपण मराठीत तर महाराष्ट्राबाहेरील कामे हिंदीमध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तरी सर्वांनी मला समजून घ्यावे हीच अपेक्षा व्यक्त करतो। आता पाहूया या व्हिडिओमध्ये आमने इंटरचेंजचे काम। मागील व्हिडिओमध्ये आपण वडपे इंटरचेंजचे काम पाहिले। ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ नक्की पाहावा। सध्या इथूनच समृद्धी महामार्गावरती एंटर होता येते। वडपे इंटरचेंज ते आमने इंटरचेंज जवळपास 4.5 किलोमीटरचे अंतर असून या दरम्यान येणाऱ्या JNPT कॉरिडॉरचे 8 लेन रोड वर्कचे काम पूर्ण झाले आहे। आता आपण आलेलो आहोत आमने इंटरचेंजच्या जवळ। हा आहे समृद्धी महामार्गावरून कॉरिडॉर महामार्गावर एंट्रीसाठीचा रॅम्प रोड। तर लेफ्ट साइडच्या रॅम्पवरून समृद्धीवर ॲक्सेस मिळविता येते। दोन्ही रॅम्प रोडचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। हा आहे कल्याण सापे रोड। या रोडच्या एका साइडच्या पुलाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या साइडचे स्टील गर्डर लॉन्चिंगचे काम व्हिडिओ शूटिंग करत असताना सुरू होते, एव्हाना ते काम सध्या पूर्ण झाले असावे। हे इंटरचेंज वाय टाइप इंटरचेंज असून येथील काम 95% जवळपास पूर्ण झाले असून फिनिशिंगचे तेवढे काम सुरू आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्ग इंटरचेंज करिता या ठिकाणी असलेले मोठ्या प्रमाणातील गोडाऊन हटवण्यात आले आहेत, परंतु वेसाइड अम्युनिटीसाठी असलेल्या ओपन जागेमध्ये नव्याने गोडाऊन उभारण्याचे कार्य सुरू असलेले दिसत आहे। इथूनच वडोदा JNPT हा महामार्ग समृद्धी महामार्गावरून तुम्हाला लेफ्ट साइडला म्हणजेच आता आपल्या राईट साइडला पनवेल व JNPT कडे हा महामार्ग जातो। या दिशेला समृद्धी महामार्ग नागपूरच्या दिशेने जात असून इथून म्हणजेच आमने इंटरचेंज पासून या महामार्गावरील सर्वात शेवटचा टोल प्लाझा जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळेल। हा आहे भातसा नदीवर बांधण्यात आलेला सुंदर असा फ्लायओव्हर आणि या फ्लायओव्हरचे काम देखील पूर्ण झाले आहे।
आणि आपण समोर पाहत आहोत हाच तो या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सर्वात शेवटचा टोल प्लाझा। या टोल प्लाझाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल एकाच वेळी 18 गाड्या टोल या ठिकाणी भरू शकतात। म्हणजे एवढा विशाल या ठिकाणी टोल प्लाझा निर्मिती करण्यात आलेला आहे। आणि या टोल प्लाझाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून ॲडमिन बिल्डिंगचे काम देखील पूर्णत्वास आलेले दिसत आहे। तर मंडळी, शेवटी जाता जाता एकच आपल्या सर्वांचा हाच प्रश्न असतो की हा महामार्ग कधी ओपन होणार। आमचे काम केवळ आपल्यापर्यंत या महामार्गाच्या कामाची अपडेट पोहोचविणे। या महामार्गाची ओपनिंग करणे किंवा त्याची तारीख फिक्स करणे हे सर्व सरकारच्या हातामध्ये आहे। तेव्हा आपण जी न्यूज आलेली आहे त्यानुसार आपल्यापर्यंत ती न्यूज पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी सरकारच्या हातामध्ये आहे की हा महामार्ग कधी ओपन करायचा आहे। तरी सुद्धा आपल्या माहितीनुसार सांगू इच्छितो की मार्च एंडिंग पर्यंत किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये हा महामार्ग संपूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी खुला होण्याची शक्यता आहे। एकंदरीत मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हा जो संपूर्ण आमणे इंटरचेंज परिसर आहे, या दिशेला आपण नागपूरच्या दिशेने येत असताना पाहिलं की त्या ठिकाणी जो म्हणजे शेवटचा जो टोल प्लाझा आहे ज्याचंही काम आपण पूर्ण झालेलं पाहिलेलं आहे। त्याच्या बाजूची जी ॲडमिन बिल्डिंग आहे ह्याचे वर्क जे आहे प्रोग्रेस आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर अंतिम हे जे एंट्री एक्झिट पॉईंट आहे आमणेचा, हे जे पूर्ण जंक्शन आहे याचाही प्रोग्रेस आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। आणि सर्वात महत्त्वाचं, जर ट्रॅव्हल सपोर्ट करण्या इच्छुक असाल तर या ठिकाणी UPI ID दिलेली आहे, नक्कीच ट्रॅव्हल सपोर्ट करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।